शरीफ पठाण असं मयत व्यक्तीचं नाव आहे। ते अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा इथं राहवयास होते। पाटोदा येथील रहिवासी शरीफ पठाण हे नेहमी दारू पिऊन घरी येऊन पत्नी नसरीन पठाण यांच्याशी वाद घालत असत। घटनेच्या रात्री देखील पती दारूच्या नशेचा सतत त्रास देत असल्यानं आणि घरात वाद विकोपाला गेल्यानं अत्यंत असह्य झालेल्या नसरीन यांनी रागाच्या भरात घरातील काळ्या वायरनं शरीफ यांचा गळा आवळून त्यांना जीवेत ठार मारले। या कृत्यानंतर त्यांनी घाबरून पतीला हार्ट अटॅक आल्याचा आणि ते हालचाल करत नसल्याचा बनाव रचत नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रात्री शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी शरीफ यांना मृत घोषित केल्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक भासवण्याचा नसरीन यांचा प्रयत्न होता। मात्र अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी मृतदेह पाहताच त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून मृतदेहाच्या गळ्याभोवती असलेले काळसर व्रण आणि अंगावरील ओरखडे सुटले नाही। संशय आल्यानं त्यांनी नसरीन याची चौकशी केली असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्यानंच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले। या प्रकरणी मृत शरीफ यांचा 24 वर्षीय मुलगा साहिल शरीफ पठाण यानं दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी आई नसरीन शरीफ पठाण तिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 103 आणि 115(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधवर करत आहेत।